विद्यार्थी मित्रो, नमस्कार. पहिल्या व्याख्यानामध्ये या वर्षीच्या अभ्यासक्रमाचा परिचय करून घेतल्यानंतर आता रसायनशास्त्र विषयातील पदवी संपादन केल्यानंतर कोणत्या करिअर्स उपलब्ध आहेत त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. हा आढावा प्रारंभीच घेण्याचं कारण असं की वर्षभर त्या दिशेनं आपलं नियोजन आपण करू शकू आणि त्याच्या बरोबरीनं काय तयारी करावी लागेल, कोणत्या प्रकारच्या कौशल्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, तयारी करावी लागेल याची साधारण आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि म्हणून आजच्या व्याख्यानाचं शीर्षक मी दिले करिअर्स आफ्टर बीएससी केमिस्ट्री. हा विषय आपण 2 भागामध्ये मांडणार आहोत. सुरुवातीलाच आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की हा करिअरचा शोध घेत असताना आपण जर नेटवरती, इंटरनेटवरती गुगल सर्च इंजिन वापरलं आणि बघितलं की किती करिअर्स केमिस्ट्रीसाठी उपलब्ध आहेत, तर हा कालचाच आकडा जो मला मिळालाय तो आहे 43,069. याचा अर्थ असा की दिवसेदिवस केमिस्ट्रीतल्या वेगळ्या वेगळ्या करिअर्सची संख्या वाढत राहते आणि या सगळ्या संधी उपलब्ध असतील तर आपण त्या दृष्टीनं आपलं नियोजन करायला पाहिजे. आणि हे नियोजन करताना अनेक प्रकारची क्षेत्र उपलब्ध आहेत. हे प्रेझेंटेशन मी आपल्याला पुन्हा ग्रुपवरती पाठवणार आहे, आपल्याला हे परत वाचता येईल. या सगळ्या संधींच्याकडे बघितल्यानंतर आपल्यामध्ये असलेली कौशल्य, आपल्या असलेल्या मर्यादा आणि एकूणच आपलं व्यक्तिमत्व याचा धांडोळा घेऊन आपण हे काम करायचं आहे. करिअर शोधताना हे सुद्धा दिसतं की अनेक संशोधन संस्था आहेत. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आहे, अमेरिकन केमिकल सोसायटी आहे, भारतातल्या संशोधन संस्था आहेत. आणि मग केमिस्ट्रीचं फ्युचर कशा कशात आहे ते आपल्याला हा शोध घेताना कळेल. आणि मग केमिस्ट्रीतल्या ह्या करिअर्स बघत असताना करिअरचा प्रारंभ कसा छोट्याशा गोष्टीतून होतो त्याचं एक उदाहरण बघून आपण पुढे जाणार आहोत. इंडेक्सो नावाच्या ब्रँडनं प्रसिद्ध असणारा हा फिंगर टूथब्रश या स्लाइडमध्ये आपण बघतोय. न्यूयॉर्क मधली ही कंपनी आहे. 1901 ते 1919 या काळामध्ये या कंपनीने एक रबराचा ब्रश बनवला आणि त्याचा आकार असा होता की तो इंडेक्स फिंगरवरती बसायचा. आणि मग आत्ताच्या वापरातील ब्रश पेक्षा हा वेगळा होता. त्याचं कारण त्या ब्रशचा स्टेम म्हणजे इंडेक्स फिंगर होती आणि त्याच्यावरती हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर बसवलं जायचं. आणि मग टूथब्रश पहिल्यांदा त्यावेळी निर्माण झाला. त्यावेळचे इतर टूथब्रश होते ते घोड्यांच्या केसापासून किंवा वाईल्ड बियर, जंगली डुकराच्या केसापासून बनवले जायचे. नायलॉनचे ब्रिसल्स टूथब्रशसाठी वापरण्याचा प्रारंभ झाला 1937 मध्ये. डेली क्लिनिंग ऑफ द टीथ वॉज नॉट अ रेग्युलर हॅबिट अंटिल अर्ली 1900. 1900 पर्यंत दररोज ब्रशने दात घासावे अशी कल्पनाच नव्हती. हे उदाहरण एवढ्यासाठी सांगतोय की आपलं करिअर आपण जागे झाल्यापासून सुरू होतं असं एक आपण गृहीत धरलं. खरं तर ते करिअर सतत आपण अनेक वस्तूंच्या रूपात ज्या गोष्टी वापरतो त्यांच्याशी रिलेटेड आहेच, पण उदाहरण म्हणून आपण यांना प्रारंभ करतो आहे. इन इंग्लंड अँड इन युनायटेड स्टेट्स टूथब्रशेस वेअर प्रोव्हाइडेड टू ऑल सर्व्हिसमेन ड्युरिंग द फर्स्ट वर्ल्ड वॉर. पहिल्या महायुद्धामध्ये ते पुरवले गेले आणि तिथून त्याचा प्रारंभ झाला. आपलं करिअर अशा छोट्या गोष्टीतनं सुरू झालं. त्याच्या आधी करिअर सुरू झाल्या. आता कोविड 2019च्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्सचा वापर खूप व्हायला लागला. नंतर मॉस्किटो रिपेलंट आणि इन्सेक्ट रिपेलंट स्प्रेज आपण वापरतो. थोडक्यात उठल्यापासून झोपेपर्यंत सतत आपण ज्या गोष्टी वापरतो त्या सर्व गोष्टींच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आणि अनेक स्तरावरती केमिस्ट्रीचा संबंध आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या भरपूर करिअर्स उपलब्ध आहेत. या करिअरचा शोध घेताना आपण केमिस्ट्री वर्ल्ड या ब्लॉगवरती सुद्धा जॉब शोधू शकतो. हे प्रश्न आहेत सतत आपल्या समोर येणारे की कोणतं करिअर निवडावं, आपल्याला कुठलं सोयीचं होईल, आपल्याला कुठल्या करिअर मधून आनंद मिळेल.
या प्रश्नांचा धांडोळा घेत असताना आपण एक सोपं काम पहिल्यांदा करायचं आहे. जॉन होलँड नावाच्या एका अमेरिकन तत्वज्ञानं एक संकल्पना मांडले. त्या संकल्पनेचं नाव आहे होलँड्स पर्सनॅलिटी जॉब फिटनेस थिअरी. त्यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे 6 प्रकार केलेत. हे 6 प्रकार कोणते आहेत? एक आहे रिअलिस्टिक, वास्तववादी. इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे संशोधक. आर्टिस्टिक म्हणजे कलावंत. कन्व्हेन्शनल म्हणजे नेहमीप्रमाणे कामं करणारे. एंटरप्राइझिंग म्हणजे उद्योजक. आणि सोशल म्हणजे सामाजिक भूमिका असणारे. आपलं व्यक्तिमत्व या रिअलिस्टिक, इन्व्हेस्टिगेटिव्ह, आर्टिस्टिक, सोशल, एंटरप्राइझिंग आणि कन्व्हेन्शनल अशा प्रकारच्या घटकांनी बनलेलं असतं. याच्यातला एखादा घटक डॉमिनंट असतो, कधी कधी 2 घटक डॉमिनंट असतात आणि त्यामुळे त्याचा आपल्या करिअरवर परिणाम होत असतो. आपल्या करिअरचा, केमिस्ट्रीतल्या करिअरचा असू दे किंवा अन्य विषयातल्या करिअरचा असू दे, शोध घेत असताना आपण आपलं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं आहे ते शोधलं पाहिजे. पहिला प्रकार आहे तो रिअलिस्टिक. दीज पीपल आर डुअर्स, म्हणजे सांगितलेलंच काम करणारे हे जे लोक आहेत त्यांना रिअलिस्टिक म्हणतात. रिअलिस्टिक पीपल आर डुअर्स. काम सांगितलं की तेवढंच करणार, सांग कामे. दुसरा जो प्रकार आहे ते इन्व्हेस्टिगेटिव्ह लोक आहेत. म्हणजे एखादं काम करताना स्वतःची भूमिका त्याच्यामध्ये निर्माण करून, स्वतःच्या भूमिकेचा विचार करून त्या कामामध्ये नवीन काही करता येईल का, नाविन्य आणता येईल का, हे बघणारी काही मंडळी असतात, काही व्यक्तिमत्व असतात. त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह व्यक्तिमत्व म्हणतात. दे आर थिंकर्स. काम देखणं कसं करता येईल असा विचार करणारा जो व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे तो आर्टिस्टिक पैलू आहे. त्यामुळे आर्टिस्टिक लोक किंवा आर्टिस्टिक गुणामुळं क्रिएशन्स तयार होत असतात. क्रिएटर्स आर आर्टिस्टिक. चौथा प्रकार आहे तो सामाजिक भूमिका पार पाडणारे लोक आहेत. यांना सोशल व्यक्तिमत्व असं म्हणतात. सोशल पीपल आर हेल्पर्स. पाचवा प्रकार आहे तो एंटरप्राइझिंग, म्हणजे त्यांच्यामध्ये एक उद्योजक दडलेला असतो आणि हे आपला दृष्टिकोन, आपली भूमिका समोरच्या माणसाला समजावून सांगण्यामध्ये यशस्वी होत असतात आणि या कौशल्यामुळेच त्यांच्याकडे उद्योजकत्व येत असतं. आणि कन्व्हेन्शनल हा शेवटचा प्रकार आहे. दीज आर ऑर्गनायझर्स. थोडक्यात रिअलिस्टिक, इन्व्हेस्टिगेटिव्ह, आर्टिस्टिक, सोशल, एंटरप्राइझिंग आणि कन्व्हेन्शनल अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूच्या कॉम्बिनेशननी आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. त्याच्यातला कुठला प्रकार आपल्यामध्ये डॉमिनेटिंग आहे हे शोधून आपण आपलं करिअर शोधायचं आहे. या संकल्पनेचं संक्षिप्त स्वरूपामधलं स्वरूप असं असेल. रिअलिस्टिक पीपल, त्यांची व्यक्तिमत्व कसं असतं? शाय, स्टेबल अँड प्रॅक्टिकल. त्यांचे व्यवसाय पुढे दिलेले आहेत. इन्व्हेस्टिगेटिव्ह पीपल हे अनालिटिकल असतात, इंडिपेंडंट असतात. बायोलॉजिस्ट, इकॉनॉमिस्ट, मॅथमॅटिशियन वगैरे या मंडळींच्या मध्ये हा डॉमिनन्स आढळतो. सोशल पीपल आर सोशिएबल आणि कोऑपरेटिव्ह. कन्व्हेन्शनल पीपल आर प्रॅक्टिकल, एफिशियंट. एंटरप्राइझिंग पीपल आर ॲम्बिशियस आणि एनर्जेटिक. आणि आर्टिस्टिक पीपल असतात ते इमॅजिनेटिव्ह आणि आयडियालिस्टिक असतात. मी आता सुरुवातीला म्हणालो तसं आपल्या व्यक्तिमत्वातले हे पैलू आपण शोधायचे आणि आपल्या करिअरचं नियोजन करण्यासाठी त्याच्याशी रिलेटेड असे व्यवसाय आपण निवडायचे. आपण मुळात केमिस्ट आहोत आणि मग केमिस्ट्री आणि केमिस्ट काय संबंध आहे, कसा संबंध आहे तो? इन सिम्पलेस्ट टर्म्स, केमिस्ट्री इज द सायन्स ऑफ मॅटर. एनिथिंग दॅट कॅन बी टच्ड, टेस्टेड, स्मेल्ड, सीन ऑर फेल्ड इज मेड ऑफ केमिकल्स. आणि मग सगळी करिअर्स आपली त्याच्याशी रिलेटेड आहेत. केमिस्ट आर द पीपल who transform the everyday materials around us into amazing things. ठीक आहे. यासाठी काही वैशिष्ट्य आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लागतील. ती वैशिष्ट्य म्हणजे त्यातली पहिली गोष्ट आहे इंट्युशन. इंट्युशन ही अंतःप्रेरणा आहे आणि ही अंतःप्रेरणा ज्याच्याजवळ आहे त्याच्या करिअरचा शोध लगेच लागेल, त्याच्या आयुष्याच्या प्रगतीची दिशा लगेच सापडेल आपल्याला. आणि मग पहिला हे काम झालं की पुढच्या स्टेप सोप्या होतील. इंट्युशन इज फॉलोड बाय इमॅजिनेशन. इमॅजिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. कारण
ज्ञानाच्या आधी काही कल्पना आपल्या डोक्यात आली पाहिजे. तिसरी गोष्ट आहे इनोव्हेशन, म्हणजे दिस इज द एज ऑफ इनोव्हेशन. आणि त्यामुळं इनोव्हेशनच्या बरोबरीनं इंटिग्रिटीची गरज आहे. इंटिग्रिटी हे हार्डवर्क आहे, तादात्म्य आहे त्याच्यामध्ये. इंडस्ट्रियसनेस हा उद्योगीपणा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये टिकला पाहिजे. या 5 आय अक्षरांनी आपल्या करिअरचा विचार करणार आहे. पण हे सगळे जे अभ्यासक्रम आहेत किंवा करिअर्स मधल्या गोष्टी आहेत, त्या अभ्यासक्रमांचं स्वरूप कसं असतं. आता आपण बीएससी ला आहोत, पण व्यावसायिक अर्थानं आपण विचार करायला लागलो तर पहिला जो अभ्यासक्रम असतो तो सर्टिफिकेट कोर्स आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा असतो, त्याच्यानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा असतो, नंतर डिग्री कोर्स आहे, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, नंतर डॉक्टरेट आहे, पोस्ट डॉक्टरेट आहे. एवढी फील्ड्स आहेत. आपण केमिस्ट्री निवडलं तरी सुद्धा केमिस्ट म्हणून आपला अजून जो रोल राहणार आहे तो डिझायनिंग, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि रिसायकलिंग अशा कुठल्या तरी फील्डमध्ये राहणार आहे. डिझायनिंगचा अर्थ असा की डिझायनिंग ऑफ ऑर्गॅनिक ऑर इन जनरल केमिकल्स. केमिकल डिझायनिंग म्हणजे त्यांच्या रिॲक्शन्स, मेकॅनिझम या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आली, त्याच्यातलं प्रोडक्शन आलं, त्याचं मार्केटिंग आलं आणि त्याच्यातलं रिसायकलिंग आलं. याच गोष्टी कुठल्याही ब्रँचमध्ये उपलब्ध आहेत. आपण केमिस्ट्रीचा विचार करून केमिस्ट्रीमधलं मोलिक्युलर डिझायनिंग, नंतर प्रोडक्शनच्या आधीची डेव्हलपमेंट ऑफ द प्रोसेस, प्रोडक्शन ऑफ द कंपोनंट्स, मार्केटिंग, रिसायकलिंग अशा दृष्टीने विचार करणार आहोत. यासाठी काही मूलभूत कौशल्य आपल्या बरोबर पाहिजेत. कोणती मूलभूत कौशल्य आहेत. पहिलं कौशल्य, यू मस्ट हॅव सायंटिफिक ॲटिट्यूड. सायंटिफिक ॲप्टिट्यूड पाहिजे, सायंटिफिक ॲटिट्यूड पाहिजे. कीन इंटरेस्ट इन केमिकल सायन्सेस. आता आपण हा विषय निवडलाय याचा अर्थ असा की आपल्याला कीन इंटरेस्ट आहे. एक शिस्तबद्ध अशा प्रकारचे काम करायची पद्धती पाहिजे. एबिलिटी टू वर्क ऑर्डरली, पेशंटली अँड मेथॉडिकली. आपण केलेल्या कामाची डॉक्युमेंटेशन करता आली पाहिजे. एक काम आपण करूया की हे सगळे प्रश्न आपल्या व्यक्तिमत्वाला जोडून विचारून त्याची उत्तरं शोधूया. डू यू हॅव सायंटिफिक ॲटिट्यूड? डू यू हॅव कीन इंटरेस्ट इन केमिकल सायन्सेस? डू यू हॅव एबिलिटी टू वर्क ऑर्डरली, पेशंटली, मेथॉडिकली? डू यू हॅव डॉक्युमेंटेशन स्किल्स? डू यू हॅव अ पॅशन फॉर लॅबोरेटरी वर्क? असे प्रश्न विचारत जा आणि आपल्या व्यक्तिमत्वाला लागणाऱ्या गोष्टी विकसित करा. ज्या कौशल्यांची कमतरता आहे ती कौशल्य आपण पुढच्या काळात वापरली पाहिजेत. आता मी म्हणालो तसंच की अशा प्रकारचे करिअर टेस्टशी रिलेटेड हे प्रश्न स्वतःला विचारायचे आणि याची उत्तरं जर आपल्याकडे असतील तरच आपण आपल्या करिअर ठरवण्यामध्ये यशस्वी होणार आहोत. हे सगळे प्रश्न आहेत. खरं तर याचं होमवर्क करा. मी सुरुवातीला म्हणालो तसं या माझ्या प्रेझेंटेशनची PDF कॉपी आपल्याला मी प्रोव्हाइड करेन, आपल्या ग्रुपवरती पाठवेन आणि मग हे सगळे प्रश्न त्याची उत्तरं शोधायला लागलो आपण की आपल्या करिअरचा शोध लागेल आणि आपली तयारी सुद्धा होणार आहे. तर हे सगळे छोटे छोटे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तर शोधताना आपल्या करिअर्स कुठं उपलब्ध आहेत ते आपल्याला बघावं लागेल. आपल्या करिअरची ठिकाण आहेत इंडस्ट्रीज. उद्योगामध्ये आपल्याला केमिस्ट्रीच्या लोकांना संधी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स आहेत, रिसर्च ऑर्गनायझेशन्स आहेत, सायन्स पॉप्युलरायझिंग ऑर्गनायझेशन आहेत, विज्ञान प्रसाराचं काम करणाऱ्या. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला जॉब आहेत, कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहेत, टीचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. सेल्फ एम्प्लॉयमेंट, एन्व्हायरमेंटल कन्सल्टंट, केमिकल इंडस्ट्री कन्सल्टंट, स्मॉल आणि बिग केमिकल प्रोसेस प्लांट्स अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला संधी मिळणार आहेत. पहिला जो प्रकार आहे, कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज आहेत आणि कुठल्या प्रकारच्या केमिस्ट्रीच्या ऍप्लिकेशनचा आपल्याला विचार करता येईल ती क्षेत्र आपण बघूया. पहिली गोष्ट आहे ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री. शेतीशी संबंधित केमिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये मग कीटकनाशक आहेत, खत आहेत आणि बियाण्यांच्यावरची प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. सो यू कॅन हॅव करिअर इन ऍग्रिकल्चरल केमिस्ट्री. कुठल्याही प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री नावाची एक वेगळी ब्रँच आहे. ही ॲनालिटिकल केमिस्ट्री ॲनालिसिसचं महत्त्वाचं काम करते आणि म्हणून आपल्याला भविष्य काळामध्ये MSc इन ॲनालिटिकल केमिस्ट्री, MSc इन ॲग्रो केमिस्ट्री अशा प्रकारच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत. बायोकेमिस्ट्री
हे एक इंटरडिसिप्लिनरी ही शाखा आता आपल्याला उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री अशा दोन्हीचा एकत्रित आपण विचार करत असतो. या ब्रँचचा विचार करताना याच्यातील उपयोजित तंत्रज्ञान जे आहे, बायोटेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, ते बायोटेक्नॉलॉजीचं क्षेत्र सुद्धा आता उपलब्ध आहे. केमिस्ट्री नंतर आतापासून ज्या आधीपासून करिअर आपण बघितल्या, ॲग्रो केमिस्ट्रीमध्ये करिअर्स आहेत, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आहेत, बायोटेक्नॉलॉजीमध्ये आहेत, बायोकेमिस्ट्रीमध्ये आहेत. कॅटॅलिसिस ही एक शाखा आहे ज्याचा वापर आपण सगळ्या इंडस्ट्रियल फील्ड्समध्ये, इंडस्ट्रियल लेवलमध्ये करणार आहोत. तर इट इज वन ऑफ द फील्ड्स इन इंडस्ट्री. केमिस्ट्री एज्युकेशन हे सर्व स्तरावरती खरं तर या अभ्यासाची गरज आहे. सस्टेनेबल नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट अशा अंगाने सुद्धा हा एक विचार सुरू आहे. पण केमिस्ट्री एज्युकेशनमध्ये सुद्धा आपण टीचिंगमध्ये इंटरेस्ट असाल तर काम करू शकता. इंटरनॅशनल इयर ऑफ केमिस्ट्रीच्या वर्षामध्ये 2011 मध्ये अशा काही थीम्स चर्चेत आल्या. खरं तर त्या आजही संयुक्तिक आहेत आणि या सगळ्या करिअर्स आजही आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचाही आपण विचार करणार आहोत. सस्टेनेबल केमिस्ट्री एज्युकेशन म्हणजे मानवी इतिहासामध्ये सुरुवातीचा जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा कृषी क्रांती झाली, मग औद्योगिक क्रांती झाली, अतिऔद्योगिक क्रांती झाली. या संबंध परिवर्तनामध्ये विकास ही मूळ कल्पना होती, पण आता तो सम्यक विकास अशा अर्थाने जास्त महत्वाचा आहे. तर सम्यक विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठीची केमिस्ट्री सुद्धा सस्टेनेबल असायला पाहिजे. या भूमिकेतून या शाखा आहेत आणि त्याचा आपण करिअरसाठी विचार करू शकतो. आणि मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त अशी कुठली शाखा आहे तर ती ग्रीन केमिस्ट्री. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये सुद्धा शिक्षण उपलब्ध आहे, ग्रीन केमिस्ट्रीमधल्या करिअर्स उपलब्ध आहेत. आणि मग हे रासायनिक उद्योग जे वेगळे वेगळे आहेत, या उद्योगांचा विचार केला तर अशा प्रकारची एक यादीच आपल्याला मिळते. या सगळ्या विषयांच्या अनुरोधानं मी मगाशी एक यादी सांगितली तुम्हाला की त्याच्यामध्ये डिझायनिंग, डेव्हलपमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग हे जसं आहे तसं या सगळ्या शाखांच्या मध्ये सुद्धा आपले रोल महत्वाचे आहेत. केमिकल इंजिनिअरिंग खरं तर आपण आता बीएससीला आलो आहोत, पण बीएससी झालेला किंवा एमएससी झालेला जसा केमिकल इंडस्ट्रीमध्ये केमिस्ट म्हणून काम करतो, त्याला सुसंगत अशा प्रकारचं काम केमिकल इंजिनिअरिंग ब्रँचमधून शिकलेले लोक करत असतात. केमिकल इंजिनियर आणि केमिस्ट दोघंही इंडस्ट्रीमध्ये महत्वाचे असतात. माहिती तंत्रज्ञानाची चर्चा आता खूप आहे. दिस इज एज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. या काळामध्ये केमिस्ट्री संदर्भातील माहिती, ज्याला किमो इन्फॉर्मेटिक्स म्हणतात, अशा प्रकारच्या ब्रँचमध्ये आपण काही शिक्षण घेऊ शकता. त्यात करिअर निवडण्याच्या दृष्टीनं जशी तयारी करू शकता. त्याला केमिकल इन्फॉर्मेशन स्पेशालिस्ट असं नाव आहे. आणि केमिकल टेक्नॉलॉजी हा मगाशी म्हणालो तसं केमिकल इंजिनिअरिंग आहे, केमिकल टेक्नॉलॉजी. आपण इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर म्हणजे आपले काही विद्यार्थी या क्षेत्रामध्ये काम करतायत, ते बेसिकली बीएससी केमिस्ट्रीमध्ये म्हणून बाहेर पडले, पण नंतरच्या अनुभवानंतर केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी करिअर घडवलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग सुद्धा सुरू केलेले आहेत आणि दे हॅव बिकम टेक्नोक्रॅट्स इन केमिकल इंडस्ट्री. केमिकलचा सेल्स हे एक आव्हानात्मक फील्ड आहे. आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल, प्रवासाची थोडी आवड असेल, संपर्क चांगला ठेवू शकत असाल तर विकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आणि या अनेक गोष्टींच्या मध्ये मार्केटिंगचा रोल महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मार्केटिंग हे जे फील्ड आहे किंवा केमिकलचं सेल्सचं जे फील्ड आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कोलायडल आणि सरफेस केमिस्ट्री, कोलाइड अँड सरफेस केमिस्ट्री, याच्यामध्ये पेंट्स, वॉर्निशेस आहे. इथं सुद्धा सुरुवातीपासूनच्या सगळ्या स्टेप्स आहेत. प्रोडक्शन आहे, त्याचं मार्केटिंग आहे, त्याच्या आधी त्याचं डिझायनिंग आहे. म्हणजे आपल्या बीएससी नंतर आपण एखादा असा डिप्लोमा केला किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये अनुभव घेतला तर या फील्डमध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकता. अनेक प्रकारच्या उद्योगामध्ये किमान काही अनुभव मिळाल्यानंतर आपण स्वतःचं कन्सल्टिंग सुद्धा करू शकता. काही लोकांनी अशा प्रकारचा आपला जम बसवलेला आहे. यामध्ये 5-6 प्रकारच्या उद्योगामध्ये वेगळ्या प्रकारचे अनुभव आल्यानंतर, वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण, अनुभव, पुरेसा अनुभव अर्थात आल्यानंतर कन्सल्टिंग प्रोव्हाइड करणं किंवा संशोधनाचा पुरेसा अनुभव झाला तर रिॲक्शन संदर्भामधलं काही कन्सल्टिंग करणं, अशा प्रकारची संधी आपल्याला मिळू शकते.
दैनंदिन वापरामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण सुरुवातीलाच बघितलं की टूथब्रश पासून सॅनिटायझर पर्यंत किंवा मॉस्किटो रिपेलंट पर्यंत अनेक गोष्टी आहेत. ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये डाईज आहेत, दैनंदिन वापरातल्या अनेक कंझ्युमर्स गुड्स आहेत. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये विविध करिअर्स उपलब्ध आहेत आणि म्हणून कंझ्युमर प्रॉडक्ट केमिस्ट्री ही सुद्धा शाखा आहे. याच्यामध्ये अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. पर्यावरणाचा विचार तर हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये पर्यावरण ही महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली जाते आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं, संवर्धन करणं, त्यासाठी केमिस्ट्रीचा वापर करतानाच आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अंगाने केमिस्ट्रीचा वापर करत असतो. तर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री सुद्धा एक नवीन शाखा आहे. फूड आणि फ्लेवर केमिस्ट्री, इट इज सायन्स ऑफ टेस्ट. या फील्डमध्ये सुद्धा आता करिअर्स जास्त उपलब्ध आहेत, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. कारण खाद्य उद्योग आणि पॅक्ड फूड अशा प्रकारची जी क्षेत्र आता जास्त चर्चेत आहेत, त्यामुळं या फील्डमध्ये सुद्धा आपल्याला संधी उपलब्ध आहेत. फॉरेन्सिक केमिस्ट्री नावाची एक शाखा आहे. ज्या वेळेला एखाद्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया सुरू असते त्यावेळी या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केमिस्टचा रोल महत्त्वाचा असतो. आणि मग अशा प्रकारची न्यायवैद्यक विषयक जे संशोधन आहे, जे कन्सल्टेशन आहे, जे अनालिसिस आहे, त्याला फॉरेन्सिक केमिस्ट्रीची गरज असते. आणि म्हणून फॉरेन्सिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी पुढे शिकू शकता आणि त्यांच्या मदतीनं आपण अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रवेश करू शकता. जिओ केमिस्ट्री नावाची अजून एक आंतरशाखीय करिअरची ब्रँच उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये जिओ आणि केमिस्ट्री अशा दोन्हीचं एक कॉम्बिनेशन आहे. जसं बायोकेमिस्ट्री आहे तशी जिओ केमिस्ट्री आहे. तर जिओ केमिस्ट्रीमध्ये या करिअर्स कुठल्या आहेत त्या या स्लाइडमध्ये दिलेत. आपण या स्लाइड्स काळजीपूर्वक नंतर बघाव्या म्हणजे आपल्या ते लक्षात येईल. सुरुवातीला ज्या गोष्टी मी सांगितल्या, डिझायनिंग, डेव्हलपमेंट वगैरे, त्याच्यात शेवटची एक गोष्ट होती, इट इज कॉल्ड एज रिसायकलिंग. आणि मग या रिसायकलिंगमध्ये हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट करण्यासंदर्भामध्ये सुद्धा काही करिअर्स उपलब्ध आहेत आणि या करिअरसाठी सुसंगत असं मॅनेजमेंटचं किंवा टेक्नॉलॉजीचं काही कौशल्य, काही स्किल्स आणि काही अनुभव आपल्याला मिळाला तर या फील्डमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकता. इन जनरल इतर ज्या गोष्टींचा आपण विचार करतो त्याच्यामध्ये मटेरियल सायन्स या अंगाने करिअर्स काही उपलब्ध आहेत. मटेरियल सायन्समधल्या करिअरची यादी आपण इथं बघितलेली. मेडिसिनल केमिस्ट्री म्हणजे आपण केमिस्ट्री शिकतो त्याच्यामध्ये स्पेशल पेपर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आहे, तो ड्रगचा आहे काही वेळा, आणि अप्लाइड काही पेपर्सही आपण शिकत असतो. तर या केमिस्ट्रीमध्ये मेडिसिनल केमिस्ट्री ही एक वेगळी शाखा आहे, त्याच्याशी पुन्हा रिलेटेड अनेक करिअर्स उपलब्ध आहेत. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ जनरल ब्रँच म्हणजे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, इंडस्ट्रियल, ॲनालिटिकल अशा मुख्य शाखा आहेत. त्या शाखामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री एक महत्त्वाची शाखा आहे. ऑइल अँड पेट्रोलियम डिव्हिजनमध्ये सुद्धा लॅबोरेटरी टू प्लांट आपले अनेक पोस्ट असतात. केमिस्ट्रीच्या मुलांच्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात आणि म्हणून तेल आणि पेट्रोलियम उद्योगामधल्या संधीच्या दिशेनं सुद्धा आपण माहिती घ्यायला हरकत नाही. ही सगळी क्षेत्र मी एवढ्यासाठी सांगतोय सुरुवातीलाच, तर आपण या प्रकारच्या कुठल्या कामामध्ये आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण त्या संधीचं सोनं करू याचा विचार करायचा. कारण सुरुवातीला जे 6 व्यक्तिमत्वाचे प्रकार सांगितले त्या व्यक्तिमत्वाच्या प्रकारामध्ये तुमचं व्यक्तिमत्व कुठं सुसंगत आहे आणि कुठल्या प्रकारचं काम करायला तुम्हाला आवडेल त्याचा शोध घेऊन हे आपण ठरवायचं आहे. फिजिकल केमिस्ट्री ही एक वेगळी शाखा आहे. पॉलिमर केमिस्ट्री ही अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये एक विकसित होणारी शाखा आहे. खरं तर पॉलिमर्सचं जग आहे आता सगळं, तर या पॉलिमरच्या अंगाने सुद्धा आपण करिअरचा विचार करू शकता. पेपर अँड पल्प इंडस्ट्री, या इंडस्ट्रीमध्ये लागणारी केमिस्ट्री पल्प अँड पेपर केमिस्ट्री आहे, याच्यात सुद्धा करिअर आपल्याला उपलब्ध आहेत. या सगळ्याच ब्रँचेसमध्ये एक मूलभूत शाखा असते. या सगळ्या उद्योगामध्ये आणि सगळ्या प्रयोगशाळांच्या मध्ये एक विभाग असतो, त्याला R&D असं म्हणतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट रिलेटेड अगेन मॅनेजमेंट इज देअर. तर त्या दृष्टीनं आपण इन्व्हेस्टिगेटिव्ह असाल तर कोणत्याही शाखेमध्ये काम करत असताना त्या शाखेशी रिलेटेड R&D मध्ये आपण काम करू शकता. सायन्स रायटिंग
नावाची एक अप्लाइड म्हणा बघितलं तर ती थोडीशी लेखनाची आवड असणाऱ्यांच्यासाठीची शाखा आहे. तुम्ही विज्ञानाचं लेखन करू शकता. इथे एक उदाहरणासाठी मी काही स्लाइड दाखवलेत की प्रसिद्ध लेखक गोडबोले साहेब आहेत. ते केमिकल इंजिनियर आहेत खरं तर, पण त्यांनी आवडीनं वेगळ्या वेगळ्या ज्ञानशाखा निवडून त्यांचा अभ्यास केला आणि जी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकांच्या कव्हर्सच्या ह्या स्लाइड्स आहेत. ही सगळी पुस्तकं बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आपण एखाद्या विषयाचा धांडोळा घेतला आणि त्या विषयाबद्दलची मांडणी चांगल्या प्रकारे केली तर सायन्स रायटिंगमधलं करिअर सुद्धा आपण करू शकता. ही संबंध पुस्तकांची मालिका ही अच्युत गोडबोले साहेबांच्या पुस्तकांची मालिका आहे. आणि मग हा प्रयोग मी स्वतः केला होता. 2009 मध्ये विज्ञान देशोदेशीचे विज्ञानेश्वर नावाचे एक पुस्तक मी लिहिलं. त्याच वर्षी ते प्रकाशित केलं आणि या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा ललित विज्ञान प्रकारातील उत्तम पुस्तकाचा वर्षाच्या उत्तम पुस्तकाचा पुरस्कारही मिळाला. 2011 मध्ये मारी क्युरीचं मी चरित्र लिहिलं, कारण हे वर्ष मारी क्युरींच्या दुसऱ्या नोबेल पुरस्काराचं 100वे वर्ष होतं. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री अशा प्रकारचे 2 पुरस्कार मिळवणाऱ्या मारी क्युरी या जगातल्या एकमेव वैज्ञानिक आहेत. त्यांच्या या संशोधनाचा गौरव 2011 मध्ये करण्यात आला. आपण काय करता येईल असा ज्यावेळी मी विचार केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपण मारी क्युरींचं एक छान चरित्र लिहावं. हे छोटं चरित्र मी त्याच वर्षी लिहिलं आणि प्रकाशित केलं. आणि या अर्थात क्षेत्राकडे मी करिअर म्हणून बघितलं नाही, पण एक आवडीचा विषय म्हणून मी हा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. टेक्स्टाईल केमिस्ट्री हे सुद्धा आपल्या दृष्टीनं उपलब्ध असणारं फील्ड आहे. आपण BSc केल्यानंतर एक गोष्ट करू शकता की या सगळ्यांच्याशी रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर त्यासाठी लागणारा एखादा डिप्लोमा अवेलेबल आहेत. अशा प्रकारचे डिप्लोमाज किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाज आहेत. काही विषयांच्यामध्ये MSc अभ्यासक्रम उपलब्ध आहे. काही विषयांच्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंटचा एखादा कोर्स करावा लागेल आणि मग या फील्ड्समध्ये आपण आपल्या करिअरसाठी प्रवेश करू शकता. टेक्स्टाईल केमिस्ट्री नंतर वॉटर केमिस्ट्री नावाची अजून एक शाखा आहे. खरं तर पाणी हा एक औद्योगिक आस्थापनामध्ये महत्त्वाचा विषय आहे. आणि मग पाण्याशी रिलेटेड छोटे लघु उद्योग आहेत, पाण्याशी रिलेटेड ट्रीटमेंट प्लांट आहेत, आणखी त्या दिशेने सुद्धा करिअर्स उपलब्ध आहेत. संशोधनाचा विचार करायला लागलो आपण तर काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांच्या 38 नॅशनल आणि 39 आउटरीच सेंटर्स आहेत. 3 इनोव्हेशन कॉम्प्लेक्सेस आहेत. तर या सगळ्या संशोधन संस्थांमध्ये साधारणपणे 4600 ऍक्टिव्ह सायंटिस्ट आणि 8000 सायंटिफिक आणि टेक्निकल क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. अर्थात ही आकडेवारी वाढलेली असू शकते, पण CSIRच्या विविध प्रयोगशाळांमध्ये आपण काम करू शकतो. 71 ICAR इन्स्टिट्यूट्स म्हणजे ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज 71 आहेत आणि ICAR इन्स्टिट्यूट्स आहेत. या सगळ्या संशोधन संस्थांच्या मध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क आहे नॅशनल ॲग्रिकल्चरल सिस्टीमशी रिलेटेड. या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण प्रवेश करू शकता. आणि मग याचा परिणाम काय झाला या संशोधनाचा, तर आपलं उत्पादन वाढलेलं आहे, त्याच्याबरोबर आपल्या गरजा भागवण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. हे सगळं संशोधन आणि या सगळ्या करिअर फील्डचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की आपण टिवायला शिकत असताना यातलं कोणतं फील्ड निवडायचं त्याची निश्चिती झाली पाहिजे. मी सुरुवातीला म्हणालो तसं या व्याख्यानाचे 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागामध्ये ही कोणती क्षेत्र आहेत मी सांगितली. दुसऱ्या भागामध्ये त्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा आणि प्रक्रिया कशी राबवता येईल, कसा विचार करता येईल याचा आपण मागोवा घेऊया. तुर्तास या पहिल्या भागामध्ये आपण या क्षेत्राची ओळख करून घेतली आणि मी म्हणालो तसं की तुम्हाला आवडलेल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या प्रश्नांची मालिका मी दिलेली आहे. त्यांची उत्तरं शोधा आणि ही उत्तरं शोधल्यानंतर आपल्या व्यक्तिमत्वाची पैलू, आवश्यक कौशल्य यांच्या मदतीनं आपलं करिअरचं फील्ड निवडून आपण नियोजन करू शकू आणि हे नियोजन केल्यानंतर आपण त्यामध्ये नक्की यशस्वी होणार आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण अजून काही गोष्टी बघणार आहोत. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.